नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खिचडी, ज्याला आपण साबुदाण्याची उसळसुद्धा म्हणत असतो. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो भिजू घालायचा आहे कमीत कमी 3 तास तरी, किंवा तुम्ही रात्री भिजू घातला आणि सकाळी बनवला तरीही चालेल. इथे शेंगदाण्याचं कूट मी आधीच बनवून ठेवलेलं होतं, तर ते साबुदाण्यात मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक केलं, वरून मीठ घातलं आणि हे मी आधीच मिक्स करून ठेवलं आहे. म्हणजे कसं, साबुदाण्याच्या प्रत्येक दाण्याला शेंगदाण्याचं कूट आणि मीठ असं व्यवस्थितरित्या अगदी लागतं. हे बघा, अशा प्रकारे मी संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून ठेवलं. तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट वाढवूही शकता. त्यानंतर सर्वप्रथम एका कढईत तेल घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या चॉईसचं घेऊ शकता. मी इथे साधं सोयाबीन तेल वापरलेलं आहे. तुम्हाला तेलाची क्वांटिटी थोडी कमीच घ्यायची आहे, कारण साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आपण जर तेल जास्त घेतलं तर ते खिचडीला टेस्ट येत नाही. त्यानंतर इथे सामग्री घेतली आहे. मी बटाटे चिरून घेतले आहे. बटाटे उकळले नाही, त्यामुळे ही झटपट होणारी खिचडी आहे. आणि तेलामध्ये सर्वप्रथम आपण घातलं आहे जिरं. जिरं छान तडतडलं की त्यात घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता. त्यानंतर आपल्याला मिरची आणि आलू घालायचे आहे. व्यवस्थितरित्या ते मिक्स करायचं आहे, थोडं सांभाळून, कारण तेल गरम जर असेल तर ते तुमच्या अंगावर उडण्याची शक्यता असते. हे बघा, अशा प्रकारे मी हे व्यवस्थितरित्या मिक्स करत आहे. तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की जे बटाटे तुम्ही घेतले आहे ते बटाटे व्यवस्थित शिजायला हवं तेलात, ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मला जेव्हा वाटलं की बटाटे शिजले, त्यानंतर मी साबुदाणा आणि शेंगदाण्याचं जे मिक्सचर होतं ते यात घातलं आहे. व्यवस्थितरित्या मिक्स केलेलं आहे. मिक्स झाल्यावर मी एक गोष्ट इथे शूट करायची राहून गेली माझ्याकडनं, की मी यात थोडं साखरसुद्धा घातली. आणि साखर घातल्याने काय होतं ना, चव अगदी भन्नाट लागते. हे बघा, हे व्यवस्थितरित्या मिक्स झालं आहे. त्यावर मी ठेवलं आहे झाकण. एक वाफ तुम्ही जर येऊ दिली ना साबुदाण्याला, तर साबुदाणा अगदी मऊ होतो आणि चवीलाही खूप सुंदर लागतं. हे बघा, एक वाफ आली आहे त्या साबुदाण्याच्या खिचडीला आणि हे बघा किती सुंदर असा साबुदाणा दिसतो आणि चवीला तर उत्तमच झाला होता.